खोटं नाही सांगत तुम्हाला. तर माझा स्वतःचा प्रसंग सांगतो. परवाचा मुलाचं लग्न होतं माझं 3 तारखेला, आणि त्याच्या बरोबर 5 दिवस आधी माझ्या पोटामध्ये एवढं दुखायला लागलं, घडाघडा लोळत होतो घरामध्ये. रात्री 1 वाजता उठलो, महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. सांगतो तुम्हाला. नाही मी सहसा महाराजांना म्हणालो, लग्न जवळ आलं म्हणून मला थोडं 4 दिवस थोडं नीट राहू द्या. सांगितलं तर ते सगळं अवघडून बसेल. ती लोकं घाबरली, आता काय करायचं. मग आता याच्यामध्ये काय होतं की व्यवहार हा सांभाळावा लागतो. 1 वाजता रात्री सह्याद्री हॉस्पिटलवर नेलं पुण्यामध्ये. तिथं गेल्यानंतर त्यांनी बघितलं, मग ते म्हणाले सोनोग्राफी वगैरे ते झालं सगळं भानगड. 2 वाजता त्यांनी इंजेक्शन दिलं, आणि 3-3:30 नंतर दुखायचं जे थांबलं ते थांबलंच. म्हणजे महाराजांनी तो प्रसंग काढला. आता तुम्ही हे मी कसं घेतलंय ते मला स्वतः काही काय असतं, प्रॅक्टिकली काही गोष्टी सांगाव्यात ना, म्हणून मी सांगतो तुम्हाला. हे मी कसं घेतलं, महाराजांची कृपा याच्यामध्ये कशी घेतली ती सांगतो तुम्हाला. जर का हा प्रसंग लग्ना दिवशी आला असता तर पुण्यावाचन बसायचं आहे, सोळं नेसलंय आणि पोटात दुखायला सुरू झालं, सगळी माणसं जमलेली आहेत, सगळं झालं, तर काय झालं असतं. पण ते दुखणं त्यांनी 4 दिवस आधी आणलं, हे महाराजांनी त्यातलं बाजूला काढून टाकलं. ही कृपा संतांची होती. आणि अशा एका संतांच्या वतीचं मी आठवण मी तुम्हाला सांगणार आहे आता मुद्दाम, ती म्हणजे माणिकप्रभू हुमणाबादकर. माणिकप्रभू हुमणाबादकर तर यांची आठवण अशी आहे की त्यांच्याकडे त्यांचा अनन्य भक्त, मुद्दाम सांगतो तुम्हाला ही आठवण, त्यांचा एक अनन्य भक्त त्या ठिकाणी आला, आणि तो त्यांना मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आला होता. पत्रिका दिली महाराजांना, आणि महाराजांना काय म्हणाला की तुम्ही लग्नाला आला तर उत्तमच झालं, पण मी म्हणे तसं तुम्हाला बंधन नाही घालू शकत, पण मला माझ्या ह्यांना मुलीला जावायना आशीर्वाद द्या इथून म्हणाले, आणि लग्नासाठी मला काही शुभ काहीतरी द्या. आता प्रसंग काय झाला ते सांगतो तुम्हाला. तर ते म्हणे तू स्नान करून ये नदीवर जाऊन, आणि दुपारचा प्रसाद घे, मग तुला अक्षदा वगैरे देतो आणि तू जा. तो नदीवर स्नान करायला गेल्यानंतर त्याला सर्पदंश झाला त्या ठिकाणी, आणि तो मनुष्य गेला जागेवरती. वडील मुलीचे लग्नाचे वडील गेले त्या जागेवरती. तर त्यांच्या बरोबर जो मनुष्य होता तो आला माणिकप्रभूंच्याकडे आले. माणिकप्रभू बसलेले होते गादीवरती, बसला आणि आल्यावर तो रडायला लागला जोरात. हो महाराज महाराज म्हणे, आत्ता जो मनुष्य जो आशीर्वाद मागायला आला होता माझा मित्र म्हणाले, त्याला आता नदीवरती सर्पदंश झाला. हुमणाबाद म्हणजे हैदराबादच्या तिकडे. तर म्हणाले तो गेला नदीवरती, काळा निळा पडलाय म्हणे तो सगळा, अतिशय जहाल सर्प होता तो म्हणाले. तर त्यांनी बघितलं की अंतकाळ त्याचा त्यावेळेला आलेला होता, पण शिष्य ना, त्यामुळे त्यांचं प्रेम उफाळलं त्याच्यावरचं, आणि म्हणाले असं आहे काय, बरं ठीक आहे म्हणाले. त्याचा आपण म्हणे लग्नानंतर ते 4 दिवसापर्यंत पुढे ढकलू म्हणाले. तो म्हणला अहो गेलेला आहे तो, तुला काय करायचं म्हणाले, बस तो म्हणाले. त्यांनी त्यांच्या संतांची अधिकार काय असतो हे मला आता सांगा, ही घडलेली घटना आहे. आपण त्यांनी तिथून एक अंगारा हे घेतले, विभूती गेली, तो स्पर्श जिथं गेला होता सर्प, तिथून परत आला, आणि त्या शरीरातलं विष सगळं काढून घेतलं. त्यांनी सगळं विष काढून घेतलं, आणि ते जागे झाले. आले, नमस्कार केला, सगळं झालं. त्याला सांगितलं नाही की लग्न झाल्यानंतर 4 दिवसांनी जाणार आहे. पण एक लक्षात घ्या, या कथेतनं एक इंडिकेट असं करतं की तुम्हाला जर काही त्यांची इच्छा असेल आणि जर काही असं अडचण असेल, त्या अडचणीतून तुम्हाला दूर करतात. थोडा प्रसंग विचार करा, या कल्पना आपण करू शकतो ह्या काळामध्ये की ती व्यक्ती जिवंत झाली आणि गेलं, लग्न झालं, उत्तम झाला, आणि ते पुढचं ठीक आहे, आपण त्याच्यावरती चिंतन नाही करायचं. म्हणून परमार्थिक वैभव हे बरोबर नेता येतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, वेळ प्रसंगी अत्यंत उपयोगी पडतं. अगदीच जर तुम्हाला अगदी सहन होईना तर डोकं टेका पायावरती, सांगा त्यांना, काम होणार 100%. पण तुमचं ते साठलेलं असलं पाहिजे, तो बॅलन्स, बँक बॅलन्स पाहिजे. बाकीचा बँक बॅलन्स तुम्हाला उपयोगी पडेल माहिती नाही, कारण त्याच्याकडे बँकेत जावं लागेल तुम्हाला, इथून नाही. तर तो बॅलन्स मात्र हा परमार्थिक अपरात्री कधीही तुम्हाला उपयोगी पडू शकतो, हे मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो. म्हणून काही करा, पण भगवंताच्या नामामध्ये राहा. मी अगदी खात्रीने सांगतो तुम्हाला की नामा एवढं दिव्य औषध जगात काही नाही. फक्त एकच आहे की दिवसेंदिवस, आता मी काही लोकांना प्रश्नाचा विचारतो की खरोखर आपल्या ह्या पारायणाचा आपल्याला उपयोग झाला आहे हे कसं ओळखता येईल बरं. आपण जे आता 600 रुपये ग्रामी आपण जे पारायण करतोय, ज्ञानेश्वरी पारायण, आता यानंतर पुढच्या वर्षी होणार डायरेक्टली, ह्याचा फायदा कसा करून घेणार, आपण कसा करून घेणार, बोलता येईल कोणाला.
बोला या ओपन सेशन. आपण काय असं प्रवचनकार मी मोठा हे नाही असा की जेणेकरून मुद्दाम तुम्हाला प्रश्न विचारतोय. अशा देवाच्या दारात हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तर तो तुम्हाला उत्तर देताना तो उत्तर सांगतो. आज त्या ज्ञानेश्वर महाराजांसमोर जा आणि काहीतरी संकल्प करा. आज शेवटचाच दिवस आहे ना, किंवा उद्या सांगत असेल काय असेल, काही तिथं जाऊन संकल्प करा की मी रामकृष्ण हरी या नामाचा दिवसाला 3000 जप करेन. प्रयोग करा. मी तुम्हाला सांगतो आपली पुढच्या वर्षी गाठ पडणार आहे. तुम्ही 1 वर्षात तुम्हाला अनुभव काय येतो तुम्ही करतही असाल, पण उद्या तुम्ही संकल्प करा किंवा आज करा. आत्ता प्रवचन झाल्या कार्यक्रम झाल्यानंतर संकल्पामध्ये प्रचंड शक्ती असते. संकल्प साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही त्यांच्यासमोर जर म्हणाला की मी 3000 किंवा 5000 जप करणार, तुमचा तो जप होण्यासाठी ते तुम्हाला मदत करतात. ते जप करणार नाहीत तुमचा, तुम्हाला मदत करणार. म्हणजे तुम्हाला त्या दिवसातला वेळ चोरण्याची कला देणार. हां, तुम्हाला वेळ देणार. सकाळी तुमचं काम, तब्येत तुमची चांगली ठेवतील. तब्येत चांगली ठेवतील हा मोठा सगळ्यात मोठा फायदा. कारण यांनी संकल्प केलेला आहे. तो संकल्पपूर्ती ताकद आहे सगळ्यात फार मोठी. म्हणून आमच्या महाराजांच्या ठिकाणी एका व्यक्तीने सांगितलं की या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या जगात 3 गोष्टी करा जेणेकरून तुमचा आनंद टिकेल. पहिली गोष्ट म्हणजे काही संकल्प करा नामाचा 3000 5000. दुसरी गोष्ट म्हणाले, रोज सकाळी उठल्यानंतर डायरीमध्ये किंवा वहीमध्ये लिहा, मी माझ्या सद्गुरूंसाठी आहे. मी माझ्या सद्गुरूंसाठी आहे, ज्याने अनुग्रह घेतला आहे त्यांच्यासाठी सांगतोय. तिसरी गोष्ट सांगितलं, हे नेहमी लक्षात ठेवा, या जगात मी पाहुणा आहे. याचा अर्थ काय? या जगात मी पाहुणा मनुष्य राहतो का? राहतो का पाहुणा? नाही, पाहुणा म्हणू शकत नाही. एखादा मनुष्य म्हटला पिशवी घेऊन आला, मी कायमचं राहायला तुमच्याकडे आलोय, काय होईल? तो पाहुणा होईल का? नाही आहे. पण जो 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी येतो तो पाहुणा असतो. तुम्ही सांगता पाहुणे आले 2-3 दिवसासाठी जाणार आहेत. तसंच आपण ह्या जगात पाहुणे म्हणून आलेलो आहोत. काही काळासाठी भगवंतांनी आपल्याला इथं राहायला परवानगी दिलेली आहे. आणि देहाची गती प्रारब्धाची हाती. देहाची गती प्रारब्धाची हाती विसरू नका. नाशिवंत देह जाणारा सकळ. पुन्हा एकदा सांगतो. तेव्हा ह्या देहावरती इतकं प्रेम करू नका की जेणेकरून ती सोडण्याची वेळ जर आली तर आनंदाने स्वीकारण्याची तयारी पाहिजे. म्हणून पोथीमध्ये म्हणले महाराजांच्या, मरणाची तयारी असावी, वासना कोठे न गुंतावी, गुंतता यातना भोगावी लागेल पुढे. काय म्हणलेत? मरणाची तयारी म्हणजे मरणाची तयारी ठेवा. पुढे काय म्हणाले? मरणाची वासना कोठे न गुंतावी, म्हणजे कशामध्ये मन गुंतवू नका. गुंतली असेल तर काय होईल? तुम्हाला त्याच्या यातना पुढं भोगायला लागतील. हे सत्य आहे. आणि ह्या सर्व संत वाणी आहेत, हे कुणाचं केलेलं नाही आहे. आणि संतांची जी वाणी असती त्या वाणीला एक वेगळा शब्द आहे, तो लक्षात ठेवा. त्या वाणीला अशरीरी वाणी म्हणतात. अशरीरी वाणी म्हणजे आत्ता जे मी बोलतोय हे शरीरातनं बोलतोय, हे अशरीरी वाणी नाही आहे. अशरीरी वाणी म्हणजे संतमध्ये, संतांच्या हृदयामध्ये भगवंत विराजमान असतो. काय असतो? प्रत्यक्ष भगवंत बोलत असतो आतून. मग ते भगवंत चुकेल कसा? म्हणून संतांना कधीही अरे 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 आम्हाला असं सांगायचं नव्हतं, असं सांगायचं होतं, कधी होणार नाही. कुठल्याही संतांच्या मुखातून जे वाक्य येतात की परफेक्ट भगवंताची वाणी असते आणि ते अगदी त्रिकालाबाधित सत्य असतं. ते जर तुम्ही ऐकलं, तुमच्यात सामावून घेतलं आणि ते सत्य मानून जर म्हणून पटलं असेल तर नाम घ्या. महाराज म्हणतात तुमच्या मनाला खरोखर पटलंय का? नामच घ्या. आणि ते जर झालं आणि खरोखर मनापासून जर तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवली तर तुमचं काम झालं. मी तुम्हाला सांगतो, समाधान तुम्हाला प्राप्त झालं पाहिजे. म्हणून एका शिष्यानं विचारलं होतं की का हो तुम्ही इतके वर्ष प्रवचन करता, तुम्हाला समाधान मिळालंय का? वाक्य पहा, इतके वर्ष प्रवचन करता, तुम्हाला समाधान मिळालंय का? तर ते काय म्हणाले की समाधान मिळाले का नाही सांगणं अवघड आहे म्हणाले. कारण प्रपंच काही गोष्टी आठवणी येतात, म्हणजे समाधान पूर्ण नाही आहे. पण म्हणाले समाधान कुठल्या दुकानात मिळतं त्या दुकानाचा पत्ता माहिती झाला आहे. त्या दुकानाचा पत्ता माहिती झाला आहे. मग तो पंढरपूर असेल, आळंदी असेल, गोंदवले असेल, तिकडे शेगाव असेल गजानन महाराजांचं, अक्कलकोट असेल अक्कलकोट स्वामींचं. म्हणजे काय म्हणायचं आहे की तो पत्ता तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे. आणि एकदा पत्ता जर माहिती असेल तर ते त्या ठिकाणी पोचाल. नाहीतर मग बिन तिकिटाची गाडी आहे, सगळं आहे, सगळा प्रवास बिन तिकिटाचा चालतो. स्टँडवर गेला, कुठल्या गावाला जायचं माहिती नाही आहे, कुठल्या गाडीत बसणार तुम्ही? सत्य आहे की नाही? स्टँडवर बऱ्याच गाड्या उभ्या असतात, अरे जायचं आहे कुठं माहिती नाही. म्हणून संत हे तुम्हाला त्या ठिकाणचा पत्ता मिळवून देतात. ह्या ठिकाणी ये, तुझं काम होणार आहे.
म्हणून प्रपंचमुळी नासका विवेके करावा नेटका. विवेकाने प्रपंचात राहावं लागतं. म्हणजे प्रपंचामध्ये मला एवढे मिळाले, समाधानी राहायचं. तर एक ग्रस्त महाराजांना भेटले आणि महाराजांना काय म्हणाले, काव महाराज म्हणाले की तुम्ही आम्हाला असा आशीर्वाद द्याल का, की म्हणाले की आमचा प्रपंच तुम्ही सुखाचा कराल याविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. आमचा प्रपंच सुखाचा कराल याविषयी शंका नाही, पण आमचा प्रपंच आमच्या मनासारखा कराल का नाही याविषयी शंका आहे म्हणाले. आमचा जो काय प्रपंचाची काय मुलं बाळे ते आमच्या मनासारखं होईल का नाही याविषयी शंका आहे. महाराज म्हणले याचं उत्तर फार सोपं आहे. म्हणाले तुम्ही असं करा, या सगळ्यांना एक कागद आणि पेन्सिल द्या. उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला आम्ही परवानगी देतो. आज संध्याकाळ ते उद्या संध्याकाळ तुमच्या मनासारखा प्रपंच म्हणजे काय ते लिहून आणा म्हणले. बघा, लिहून आणायचं तुमच्या मनासारखं काय काय पाहिजे प्रपंचामध्ये ते मी पाहतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो म्हणे, तुमच्या मनासारखं होईल म्हणून. पण म्हणाले एकदाच लिहायचं, पुन्हा दुःखी व्हायचं नाही. तसा आशीर्वाद दिल्यानंतर तो लोक गेले. जसं पेपरला पुरवण्या लोक भरतात तसं एक माणसाने एक कागद अजून वाढवला. हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, भरपूर लिहिलं, 2-2 पानं लिहिलं आणि सगळे कागद घेऊन आले. पण त्यांनी असा विचार केला की हे एवढं लिहिलं असलं तरी अजून काहीतरी आठवतंय म्हणले, हे सवाल आला पाहिजे होता. म्हणजे काय आहे की अजून काहीतरी आठवतं, याचा अर्थ असा आहे की प्रपंच हा अपूर्ण आहे. प्रपंच हा अपूर्ण आहे, त्याला पूर्णत्व देणं फार अवघड आहे. पूर्णत्व देणं म्हणजे लिहिणं संपणं, आणि लिहिणं संपत नाही आहे ह्याचा अर्थ तो अपूर्ण आहे. तेव्हा अक्षरशः गोंदवल्यामध्ये रामाच्या देवळामध्ये असा कागद लोकांनी फाडून टाकला आणि महाराजांच्या पायावर डोकं टेकलं. म्हणाले मनासारखा प्रपंच आम्ही लिहू शकत नाही. इथं बघा कोणाची तयारी असेल तर महाराजांना दाखवू आपण कागद तो. मनासारखं इम्पॉसिबल, शक्यच नाही. ह्याचं कारण काय माहिती आहे का, प्रपंचाचं स्वरूप तेच आहे. प्रपंचाचं स्वरूप असं आहे की प्रपंचमुळे नासका जे म्हटलं ना तेच. जसं महाराज गोंदवलेकर महाराज असं उदाहरण द्यायचे, खेडेगावचा मनुष्य धोतर घालतो म्हणाले. पूर्वीच्या काळी धोतर, हे आता धोतर आहे. तर त्याच्या जीवनाचं काय असतं म्हणाले, धोतर कधी कधी इथं ह्या साईडला फाटतं गुडघ्याच्या बाजूला. तो काय करतो, इथं शिवतो. मी बघितलं प्रत्यक्ष, इथं गावात एकदा बघितले बऱ्याच जण. तो असं सुई घेऊन मनुष्य, एक म्हातारा मनुष्य खालच्या आळीला होता, शिवत होता. म्हणजे काय करताय, म्हणजे प्रबोध म्हणले इकडं बाजूला फाटलंय धोतर म्हणून मी शिवतोय. पुन्हा आठवड्याने गेलं तर इकडं जर शिवलेलं तसं होतं, इकडं फाटलं ते शिवलं. पण आता काय करताय, इकडं शिवतोय. म्हणून मग इकडंच निघणार त्याची गॅरंटी आहे का, नाही म्हणे माहिती नाही त्याचं काय. याचाच अर्थ असा आहे की प्रपंच हा इकडं नीट करायला गेला की तिकडं फाटणार, तिकडं नीट करायला इकडं फाटणार. अशा करता आयुष्य जास्त खर्च होणार. त्याचं काय, आयुष्य तर तुम्हाला आहे तेवढंच आहे. जे काही 70, 75, 80 जे काय असेल ते, प्रत्येक कुणाला किती आयुष्य काही माहिती नाही आपल्याला. ते संतांना फक्त कळतं, महाराजांना कळायचं आयुष्य किती आहे. ते सांगायचे मात्र महाराज की बाळ आता नामसाधना वाढव बाबा म्हणायचे. मी योग्य अंतकाळ आला की त्याला सांगायचे ते. तर ते आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण म्हणून रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. याचा अर्थ काय, युद्ध म्हणजे ते मारामारीचं नव्हे. युद्ध म्हणजे आतले षडरिपू एवढे त्रास देतात माणसाला सारखे. तर हा युद्धापर्यंत हे जिंकण्यासाठी काय करायला पाहिजे, तर नामाची तलवार त्याच्यावरती ठेवा. नाम सतत शांतपणे घेऊन बसा. आणि मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो, कधीही कोणाला कुठल्या तब्येतीचा दाह होऊ दे, काही टेन्शन असू दे, काही प्रश्न पडला उत्तर होऊ दे, तुम्ही 10 ते 15 मिनटं एकटे बसा, काही बोलू नका कोणाशी, आणि नाम घेऊन बघा. 15 मिनिटांनी तुम्हाला कोणतरी मनुष्य भेटायला येईल, काहीतरी फोन येईल, पण काहीतरी तुम्हाला त्यातून मार्ग सुचल्याशिवाय राहणार नाही. मी अगदी खोटं सांगत नाही, अनुभूती घेतलेली आहे मी. पण आपण त्या श्रद्धेने घेतलं पाहिजे. हो, माझं काम होणार. आता पांडुरंग पंढरपूरचा दाता आहे, दाता म्हणजे देणार आहे, हे वाटल्याशिवाय त्याला मागून फायदा काय, बरोबर आहे ना. तुम्ही केव्हा मागणार, तो दाता आहे असं वाटलं पाहिजे ना. तसं त्यांना प्रार्थना करा की बाबा बास नाम चालू ठेवा. तुम्हाला 15 मिनिटानंतर त्याची प्रचिती येणारच, कोण ना कोणतरी तुम्हाला भेटेल की जेणेकरून तुमचं काम ते सुलभ होईल. हे तुम्हाला अशी मदत मिळेल की ते काम पूर्ण होईल. म्हणजे ह्यासाठी आता त्यासाठी तसा उपयोग करा असं मी म्हणणारच नाही तुम्हाला, पण नामामध्ये काय ताकद आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो, काय शंका आहे नामाविषयी कोणाला? नामाला कुठलीही उपाधी नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, कोणती उपाधी नाही आहे. कुठल्याही कपड्याचं बंधन नाही. जीनची पॅन्ट टी शर्ट घालून तरुण पोरं बसू शकतात, मस्त चांगला भांग बिंग काढून
मस्त पावडर बिवडर लावायची, सेंट बेंट लावायचा, मस्त छान आयटीत माळ घ्यायची, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. आवडतं. कारण ते म्हणले आम्ही त्यासाठीच ताणलो आहे, भुकेलेलो आहोत, आम्हाला पाहायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. म्हणून मला अजून बऱ्याच वेळा वाटतं ह्या 600 ग्रामीण तरुण वर्गाने हा मंडप भरला पाहिजे. का? अरे त्यांच्यापुढं स्कोप आहे जास्त. त्याच जागी जर 80 वर्षे जास्त माणसं असतील तर त्यांना स्कोप तेवढा नाही आहे. अप्पा बरोबर आहे, स्कोप नाही आहे. कारण शेवटी वयाची मर्यादा आहे, काय करणार आहे, देह थकत जाणार आहे. तर जर तरुण वर्ग ह्या ठिकाणी असेल, मी आता हा असा जरा पोरगा, ह्याला जर नामाची आवड, ह्याचं सगळं जीवन उत्तम होणार. 100% लिहून ठेवा माझं तुम्ही. नामाची जिव्हेला सवय लागली, जीवन तुमचं उत्तम होणार, फलदायी होणार, प्रसन्न राहणार तुम्ही. आणि प्रसन्नता अशी असते, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एकटे झाडाखाली बसला तर कोण नसेल तर तुम्ही मस्त हसाल, छान राहाल, वरती आकाशाकडे बघाल, नमस्कार कराल, छान. अरे हेच तर पाहिजे जीवनामध्ये, जे अंबानीला साध्य झालेलं नाही आहे. खोटं बोलत नाही तुम्हाला. ती लोकं एवढी बेचैन आहेत, तुम्हाला सांगतो, काय करायचं काय कळत नाही त्या लोकांना. खूप पैसा जरी असेल तरी माणसाला चैन नाही पडत. तुम्हाला सांगतो, काय करा, रात्रंदिवस ते म्हणतात करायचं काय. बरं, घरामध्ये अनेक प्रकारचे त्रास असतात. एक तर श्रीमंत मनुष्य परवा मला भेटायला आला, मला म्हणायला माझी बायको माझ्यावर 6 महिने झाले बोलत नाही, काय करू. सत्य घटना आहे. त्याला म्हणजे रामनाम उद्यापासून सुरू कर, बोलायला येते की नाही बघ आठवड्याच्यात, नुसतं चिंतन करू नकोस त्याच्यावर. ती सध्या म्हटलं PhD करते, काय करणार तेव्हा. 6 महिने बायको बोलत नाही, जेवण ठेवते म्हणून म्हणे, पण बोलत नाही. महेश खूप श्रीमंत आहे, दोघांच्या वेगवेगळ्या कार आहेत, तिची कार वेगळी, ह्याची कार वेगळी, श्रीमंती भरपूर, फॅक्टरी आहे त्यांची. काय करायचं मला सांगा. म्हणजे श्रीमंतीनं सगळे प्रश्न सुटले का? सुटणार नाही. तर हे जीवन मनुष्य जीवनाचं थोडंसं व्यथा आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये. तर या व्यथातून आपल्याला जर बाजूला व्हायचं असेल तर हा एकमेव उपाय. आणि दुसरी गोष्ट सांगतो, सगळ्या प्रार्थनापूर्वक प्रपंचावर फार चर्चा करू नका. घरातल्या स्थितीवरती फार ती चर्चा करू नका. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की कुठलंही काही ऐकलं तर त्यातनं निष्पन्न काय होत नाही. आता एक त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. हे औरंगाबाद आहे ना, औरंगाबादमध्ये एक ग्रस्तानी PhD केली. PhD म्हणजे माहिती आहे, डॉक्टरेट करणं. तर डॉक्टरेट त्यांनी कशावर केली, हा प्रसंग आहे 50 वर्षापूर्वीचा, पण सत्य प्रसंग आहे. गमतीनं म्हणून सांगायला बसत नाही मी इथं, अजिबात गमतीनं सांगत नाही. त्यांनी PhD कशावर केली माहिती आहे का? संडासच्या भांड्यावरती PhD केली. ही संडासची वेगवेगळी भांडी असतात ना, युरोपियन, असं तसं वेगवेगळ्या प्रकारची भांडी, त्याच्यावरती ते भांडं कसं असावं याच्यावरती त्यांनी संशोधन केलं. तर ते ग्रस्त महाराजांना भेटायला जेव्हा आले आणि ते म्हणाले, महाराज म्हणे तुम्ही डॉक्टरेट केली, कशावरती केली? तर म्हणले मी संडासच्या भांड्यावरती PhD केली. म्हणजे तुमचा प्रबंध ओके झाला का? झाला ओके म्हणाले. बरं म्हणे, मग तुम्ही आता भेटायला कशासाठी आला? तर ते म्हणाले प्रपंचाचं स्वरूप कसं आहे हे तुमच्याकडनं ऐकायचं आहे म्हणले मला. ते काय म्हणाले, प्रपंचाचं स्वरूप म्हणजे प्रपंच कसा आहे हे ऐकायला येणार आहे, बसा म्हणाले. याचं उत्तर फार सोपं आहे म्हणाले. आता म्हणले तुम्ही याच्यावरती PhD केली म्हणजे नेमकं काय केलं? तर म्हणले मी वेगवेगळ्या प्रदेशात गेलो, भारतात गेलो आणि वेगवेगळ्या प्रकारचे संडास तपासले, जे आहेत ते तपासले, कसे आहेत ते. मग महाराज म्हणले एका प्रश्नाचं उत्तर माझ्या द्या. ते सर्व संडास तपासले, कुठल्या तरी संडासमध्ये सुगंध आला का म्हणले. वाक्य पहा, दिसायला तुम्हाला असं दिसतंय पण हे संत वाक्य आहे. कोणत्या तरी सुगंध आला का? नाही म्हणाले. प्रपंच तसा आहे म्हणले. टाळ्या वाजवा. या जगात कुणाचे आदर्श प्रपंच असू शकत नाही. याचं कारण त्याचा संबंध प्रारब्धाशी आहे, त्यामुळे तो असणं शक्य नाही. त्याला मध्ये तुमच्या चिंतनाने, तुमच्या चांगल्या विचारांनी त्याला चांगलं बनवायचं आहे. कितीही शिक्षण असू द्या, किती मोठी नोकरी असू द्या. मी तर सिनियर मॅनेजर म्हणून रिटायर झालो, मी खूप मोठ्या लोकात बसलेलो होतो, डायरेक्टरपर्यंत बसलेलो आहे. पण असमाधानाची लेवल किती आहे हे तुम्हाला खोटं नाही सांगत, खूप असमाधान आहे सगळीकडे. माणूस आनंदी चेहराच माणसाचा प्रसन्न नाही तर काय करायचं. आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम ऐकले की आश्चर्य वाटते, हे प्रॉब्लेम कसं काय, त्याला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला. आणि मग मात्र पण काय होते, नाम साधनेचं एक वैशिष्ट्य सांगतो मला. नाम हे कोरडं आहे. नाम हे कसं आहे, त्याला ओलावा नसल्यामुळं ते घेताना कंटाळा येतो. तर मात्र तिथं सांभाळायचं, थोडा कंटाळा थांबा, पण थोडा वेळ पुन्हा माळ घ्यायची. ही कला आहे बरं का. सुरुवातीला नाम जास्त चालणार नाही. म्हणून संतांनी काय सांगितलंय, हे तपासायचं कसं. नामी जितकी गोडी कमी. वाक्य पहा, नामी जितकी
गोडी कमी तितके दोष अंतर्यामी. बघा प्रपोर्शन कसं आहे. हे नामामध्ये तुम्हाला गोडी कमी वाटत असेल तर तुमच्या आतमध्ये दोषांचं भांडार लपलेलं आहे. कोणाला सांगत बसू नका काय दोष आहे तो, अजिबात सांगू नका. तो दोष नामानेच कमी होईल. काही काळ जर तुम्ही नाम घेतलं तर तो कमी होईल. आता याचं उदाहरण सांगतोय, संत प्रेमळ कसे असतात त्याच्यावरती. एकदा कार्तिक पौर्णिमेला, अजून एक 10-15 मिनटं चालेल, 10 मिनटं, हां 5 मिनटं, 5 मिनटात संपवतो, ठीक आहे. तर गोंधळ्याला म्हणजे सगळीकडंच कार्तिक पौर्णिमेला एक ग्रहण होतं. त्या ग्रहणामध्ये कसं असतं, दे दान सुटे गिराण. ग्रहणामध्ये काहीतरी दानधर्म करावा असं शास्त्रात लिहिलेलं आहे. तर झालं काय की महाराज म्हणाले, ह्या ग्रहणाच्या पर्वणीवर मी काही दान घेणार आहे लोकांच्याकडून, तुमच्याकडून दान घेणार आहे. तो लोकांना खूप आनंद झाला. कुणी चांदीचं भांडं, कुणी कफनी, कुणी शाल, कुणी महाराजांना अजून काहीतरी वस्त्र, कुणी बेडशीट, कुणी आणि काय काय तिथं महाराजांना सगळ्या एक एक वस्तू जमा केल्या. का तर महाराज दान घेणार आहेत आणि दान हे सत्पात्री असावं. तर गोंधळेकर महाराज एवढे संत मोठे दान घेणार, मला आनंद झाला प्रत्येकाला की आता आशीर्वाद मिळेल दान घेतल्यानंतर आपल्याला. तर लोकांनी सर्व गोष्टी जमा केल्यानं मंदिरामध्ये आले, राम मंदिरामध्ये. तर जमल्यानंतर सगळ्या लोकांनी हातात अशा वस्तू धरलेल्या. तो महाराज म्हणाले, सगळ्या आला का दान द्यायला? आलो म्हणाले. मग म्हणाले, मी एक सगळ्यांसाठी एक आदेश सांगतो, तो आदेश लक्षात ठेवा. तुम्ही ज्या दानासाठी आणलेल्या वस्तू आहेत त्या तुमच्या पिशवीत घालून ठेवा. काय म्हणाले? तुमच्या पिशवीत घालून ठेवा. मला आज तुमच्या वस्तूचं दान नको आहे. मग म्हणाले, तुम्हाला कसलं दान हवंय? आज तुम्ही तुमच्याकडं प्रत्येकाकडं असलेल्या दोषाचं दान हवंय. काय म्हणाले? तुमच्यामध्ये जे दोष आहेत त्या दोषाचं, कारण ते दोषच आडवे येतात साधनेच्या. काम क्रोध मद लोभ मत्सर हे जे षडरूप आहेत हेच तुमच्या आड येतात, त्याचं दान द्या मला. आणि आज योग असा आहे रामाच्या कृपेने की जो दोष तुम्ही समोर रामासमोर येऊन मात्र सांगायचा, तो दोष उच्चारायचा रामासमोर येऊन. तो दोष जर तुम्ही आज सांगितला तर दोष आज रामाच्या कृपेने तो समूळ नाश पावेल. एवढी गॅरंटी आहे मला सांगा. आज जर मी सांगितलं की मला बाबा असं असं होतं, तर जर तुम्ही आमका प्रेम आहे तो दोष असेल तर तो दोष नाश पावणार आहे. म्हणल्यानंतर प्रत्येकाने एकेकाने याला सांगितलं. पहिला मनुष्य आला, रामा माझ्यामध्ये एक मोठा दोष आहे. महाराज म्हणाले, काय दोष आहे? 12 तास झोपतो म्हणे दिवसातले. पण महाराज म्हणाले 12 तास दोष मला तितकाचा दोष मोठा वाटत नाही. का तर जागे असताना नामाविरुद्धच विचार करणार, त्यापेक्षा झोपलेलं बरं. नामाच्या विरुद्ध विचार करणार, प्रापंचिक विचार, त्यापेक्षा झोपलेलं चांगलं ना. झोपेत तुम्हाला पाप काय घडत नाही बरं का. सगळ्यात सांगतो, ज्याला झोप जास्त आहे त्याला पाप नाही त्याच्या हातून काय, झोपेत आहे ना तो सगळा. पण जागेपणी पाप आहे सगळं. दुसरा एक मनुष्याला पैशावर महाराज फार प्रेम आहे, दोष आहे, तो कमी होईल म्हणाले रामाच्या कृपेने. तिसरा मनुष्याला, तो म्हणाला मी मोठा नसताना मला लोकांनी मोठं म्हणावं असं वाटतं सारखं म्हणला, हा दोष आहे बरं का, तोही जाईल. चौथा मनुष्य आला, मला घरातल्या लोकांनी खूप चांगलं म्हणावं, दोष आहे, जाईल. असं करता 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 सर्व पर्वणी संध्याकाळपर्यंत संपली. मग रात्री महाराजांचे शिष्य होते हरिपंत मास्तर सांगलीचे, ऐकण्यासारखं आहे आता फार. महाराज त्यांना काय म्हणाले, हरिपंत मास्तर आज एवढी मोठी पर्वणी होती, एकही महाभाग असा भेटला नाही जो मनुष्यामध्ये मुख्य दोष आहे तो घालवा. माणसामध्ये एकच मुख्य दोष आहे, तर तो दोष घालवा म्हटला असता तर राम रायला आजच त्याला वैकुंठ पदात न्यावं लागलं असतं म्हणाले. कारण डिक्लेअर केलं होतं पर्वणी असती ती साधी नसती, तिथे ती पूर्णच होणार. तर म्हणले महाराजांना, ते म्हणाले कुठला दोष म्हणाले असा? माझी देहबुद्धी घालवा असं कोणच म्हटलं नाही म्हणाले. अन्यथा आज रामाला त्याला वैकुंठाला न्यावं लागलं असतं. तर देहबुद्धी घालवा म्हणजे काय? माझं हवे नको पण संपवा असा म्हणणारा एकही मनुष्य नाही. म्हणजे मला अमका अमका हवं, अमका अमका नको असा म्हणणारा मनुष्य एकही भेटला नाही. अन्यथा त्याला राम राहिला, त्याला म्हणे आज वैकुंठाला झाला. तर पर्वणी महाराज म्हणजे योग होता कोणाला, आणि महाराज लक्षात आणून देणार नाही.